मार्गावरील चिपळूण येथील कोसळलेल्या उड्डाणपुलाचे गर्डर बाजूला करण्याच्या कामाला या ठिकाणी सुरुवात झालेली पाहायला मिळते। तुम्ही बघू शकता की 2 महिन्यापूर्वी याच ठिकाणी बहादूर शेख नाक्यावरचा जो उड्डाणपुलाचा काही भाग जो आहे तो कोसळलेला होता। आता या ठिकाणचे गर्डर जे आहेत ते हटवण्याच्या कामाला या ठिकाणी सुरुवात झालेली पाहायला मिळते। भली मोठी क्रेन यासाठी या ठिकाणी आणण्यात आलेली आहे आणि तब्बल अजूनही 1.5 महिन्याचा कालावधी हे गर्डर हटवण्यासाठी लागणार आहेत। उड्डाणपुलाच्या दुसऱ्या बाजूने काम सुरू करण्यासंदर्भातला प्रस्ताव आता केंद्राकडे पाठवण्यात आलेला पाहायला मिळतो आहे। बहादूर शेख नाका येथील पुलाच्या जे लॉन्चर होते आणि त्याच्यासह 25 गर्डर चा काही भाग जो आहे तो कोसळलेला होता। काही टन वजनाचे हे गर्डर बाजूला करण्याचं मोठं आव्हान या ठिकाणी असणार आहे, कारण की मी बघू शकता की मुंबई गोवा महामार्गावर या ठिकाणी दोन्ही बाजूची ट्रॅफिक सुरू असताना हे गर्डर बाजूला करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। जवळपास 350 टन वजनाचा हा लॉन्चर आहे आणि जवळपास 950 टनाचे हे 15 गर्डर आहेत आणि हे गर्डर सध्या बाजूला करण्याचं काम या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं पाहायला मिळतं आहे। उड्डाणपुलाचं काम सुरू असताना पुलाचा काही भाग या ठिकाणी कोसळलेला होता आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं या कामावरती सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं होतं। मात्र आता या संदर्भातील जे कोसळलेले गर्डर्स आहेत ते या ठिकाणी बाजूला करण्याचं काम सुरू झालेलं आहे। जवळपास 1.5 महिना अजूनही हे काम या ठिकाणी चालणार आहे आणि नेमकं ही दुर्घटना कशामुळे घडली हे बाजूला केलेल्या गर्डर्सची सुद्धा या ठिकाणी तपासणी करण्यात येणार आहे आणि त्याच पद्धतीनं यानंतर आता हे जे रखडलेलं उड्डाणपुलाचं काम आहे ते सुरू करायचं की नाही या संदर्भातला प्रस्ताव आता केंद्र सरकारकडे या ठिकाणी गेलेला पाहायला मिळतोय। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज डेले, TV9 मराठी, चिपळूण, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।